महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असून नेहमीप्रमाणे मुलींनीच निकालात बाजी मारली। शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आणि मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। यंदाच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 2% घट झाली असून राज्यातील 14,58,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। 12वी बोर्ड परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल 90% लागला। वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांनी हाती आज त्यांच्या निकालाला असून काहींना अपेक्षेप्रमाणे जास्त तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले। मुंबईतील रुईया महाविद्यालयातील आर्ट्स सायन्स या शाखेत 31 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केलं। त्यावेळी विद्यार्थिनींनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। मला वाटलं होतं की 91 येणार किंवा 92 येणार, पण 3 हो, तर मला आर्किओलॉजी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आर्ट्समध्ये तुला मिळालं? आर्ट्समध्ये मिळाले। हां, मी इंग्रजी या विषयात पहिली आलेले आहे कॉलेजमध्ये। 91 मार्क असे मला मिळालेले आहेत आणि ओव्हरऑल ॲग्रिगेट मला 89% असं मिळालेलं आहे। पुढे मला आता अर्थशास्त्र आणि भाषांमध्ये इंटरेस्ट आहे, तर ते मला करायचं आहे। राज्यात 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली। पुण्यातही 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। फर्ग्युसन आणि BMC कॉलेजमधील विद्यार्थिनींनी निकालानंतर एकच जल्लोष केला। काहींनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला तर काही मुलींनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला।